विद्यार्थी मित्रांनो, गुणोत्तर व प्रमाण अत्यंत सोपा वाटणारा हा पॉइंट, परंतु प्रत्येक वेळेला कन्फ्यूज करणारा पॉइंट आहे. तर चला अत्यंत सोप्या पद्धतीने ट्रिक्स वापरून यावरची उदाहरणे कशी सोडवली जातात. तर या ठिकाणी मी एक उदाहरण दिलेले आहे. पुढीलपैकी कोणता संख्या संच प्रमाणात आहे. 4 मी या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. प्रत्येक पर्याय ऑब्झर्व करा, 4 संख्या आहेत. म्हणजेच काय, प्रत्येक पर्यायातील संख्या ABCD आहेत. म्हणजेच काय, जेव्हा संख्या प्रमाणात असतात तेव्हा SB बरोबर CD, A आणि B चे गुणोत्तर बरोबर C आणि D चे गुणोत्तर असते. म्हणजेच काय, जर आपण तिरकस गुणाकार केला तर A × D, A गुणिले D बरोबर B गुणिले C होईल. म्हणजेच काय, A गुणिले D अंत्यपदांचा गुणाकार बरोबर B गुणिले C मध्यपदांचा गुणाकार. कडेच्या 2 संख्यांचा गुणाकार आणि मधल्या 2 संख्यांचा गुणाकार समान असतो. आणि जर हा गुणाकार समान असेल तरच या 4ही संख्या प्रमाणात असतात. तर चला आपण पर्यायामध्ये शोधूया. 12 त्रिक 36, 9 आणि 6 चा गुणाकार 36 येत नाही. 60 गुणिले 3 180, 12 गुणिले 12 144 होतात. याही संख्या प्रमाणात नाहीयेत. 6 त्रिक 18, 4 25 याही संख्या प्रमाणात नाहीयेत. या ठिकाणी पहा 27 त्रिक 81, 99 81 या संख्या प्रमाणात आहेत. आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. तर चला आपण पुढील उदाहरण पाहूया. पुढीलपैकी कोणत्या संख्येतील 3 संख्या प्रमाणात आहेत. आता जेव्हा 3 संख्या असतात तेव्हा त्या मात्र कशा असतात, A, B आणि C. म्हणजेच काय, जर 3 संख्या प्रमाणात असतील तर A आणि B चे गुणोत्तर बरोबर B आणि C चे गुणोत्तर असते. तिरकस गुणाकार जर केला तर लक्षात येते B गुणिले B बरोबर B वर्ग बरोबर A गुणिले C. म्हणजेच काय, B म्हणजेच मध्यपद, मध्यपदाचा वर्ग. तर चला या ठिकाणी पहा 14 चा वर्ग होतो 196. 21 आणि 7 चा गुणाकार 196 येत नाही, कारण 7 1 7 1 आणि 7 येतात. या ठिकाणी पहा 8 चा वर्ग 64, पण 24 चोक 96 होतात. याही ठिकाणी या संख्या प्रमाणात येणार नाहीत. 18 गुणिले 8 144 आणि 12 चा वर्ग 144. या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. अत्यंत सोप्या पद्धतीने ट्रिक्स वापरून आपण ही 2 उदाहरणे सोडवलीत. तर चला या पहिल्या उदाहरणासाठी मी तुम्हाला या ठिकाणी एक चॅलेंज दिलेलं आहे. 12 30 16 40 या संख्या प्रमाणात आहेत का ते तुम्हाला ओळखायचं आहे. आणि 3 संख्यांसाठी 5 10 20 या संख्या प्रमाणात आहेत का ते तुम्हाला ओळखायचं आहे. तर अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा दररोज डेली ट्रिक्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.